दुनिया में हिंदुस्तान का नारा, चमक रहा आसमान में तिरंगा हमारा। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर व आमच्या संस्थेचे संस्थापक श्री दळवी सर, सूर्याच्या तेजाप्रमाणे चमकणारे आमचे गुरुजन वर्ग व चांदण्याप्रमाणे चमकणारे बंधू आणि भगिनींनो, या सर्वांना माझा नमस्कार। कांटों में भी फूल खिलाए, इस धरती को स्वर्ग बनाए। कांटों में भी फूल खिलाए, इस धरती को स्वर्ग बनाए। आओ सबको गले लगाए, गणतंत्र का दिन मनाए। मित्रांनो, भारतीयांच्या जीवनामध्ये 15 ऑगस्ट अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, कारण या दिवशी आपण 150 वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त झालो। म्हणजे 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला। मित्रांनो, आपण जो मोकळा श्वास घेतो त्यासाठी अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपले प्राण गमावले। भगत सिंग, राजगुरू, सुखदेव, सुभाषचंद्र बोस इत्यादी नेत्यांनी आपले प्राण गमावले। त्यांच्या बलिदानामुळे आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला। ना जातीसाठी लढले, ना धर्मासाठी लढले, ना जातीसाठी लढले, ना धर्मासाठी लढले। शूर भारतीय वीर फक्त देशासाठी लढले। शूर भारतीय वीर फक्त देशासाठी लढले। बुझा होगा जिस घर का चिराग, उस घर की दीवारें भी रोई होगी। बुझा होगा जिस घर का चिराग, उस घर की दीवारें भी रोई होगी। खोया होगा जिस माँ ने लाल अपना, जाने वो माँ कैसे सोई होगी। 15 ऑगस्ट आपला राष्ट्रीय सण आहे। भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी नवी दिल्ली येथे तिरंगा फडकवला। तेव्हापासून दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी तिरंगा फडकवला जातो। तसेच शाळा, महाविद्यालय व कार्यालय इथे ध्वजारोहण केले जाते। अंग्रेजों से हम आजाद हुए, ये आजादी हम छीनने नहीं देंगे। अंग्रेजों से हम आजाद हुए, ये आजादी हम छीनने नहीं देंगे। तिरंगे को कभी झुकने नहीं देंगे। अगर कोई आंख उठा के देखेगा हिंदुस्तान की तरफ, तो फिर उसे दुनिया देखने नहीं देंगे, तो फिर उसे दुनिया देखने नहीं देंगे। मित्रांनो, भारत देश हा जगातील सर्वात मोठा लोकशाही असलेला देश आहे व भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे व आपल्या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे। चला तर आज आपण स्वतंत्र भारताला शांतता, सुव्यवस्था और स्वच्छ करण्याचा संकल्प करूया। इतनी सी बात हवाओं को बताए रखना, रोशनियों की चिराग को जलाए रखना। इतनी सी बात हवाओं को बताए रखना, रोशनियों की चिराग को जलाए रखना। लहू देके की है जिसकी हिफाजत हमने, ऐसे तिरंगे को दिल में बसाए रखना, ऐसे तिरंगे को दिल में बसाए रखना। भारत माता तेरी गाथा, सबसे ऊंची तेरी शान। भारत माता तेरी गाथा, सबसे ऊंची तेरी शान। तेरे आगे सर झुका कर दे तुझको हम सलाम। मला जे इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय भारत।